आपण प्रॅक्टिस सेट 5.3 चे 1 2 3 पहिले 3 प्रश्न मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेले. या लेक्चर मध्ये आपण चौथा, पाचवा आणि सहावा हे 3 प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न पहा, 2 digit numbers are formed using digit 0 1 2 3 4 5 without repetition of the digit. आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची या संख्यांचा वापर करून, मात्र अट एकच आहे की डिजिटचं रिपिटेशन नाही झालं पाहिजे. डिजिटचं रिपिटेशन म्हणजे काय, एक आहे ना तर 11 नाही चालणार, 22 33 44 45 अशा पद्धतीच्या 2 अंकी संख्या चालणार नाहीत. ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीच्या संख्या तयार करायच्या आहेत आणि सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. त्याचा सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू, हा चला तयार करू. आता झिरोला आधी घेऊन संख्या तयार करता येणार नाही, आपल्याला 1 ला घ्यावा लागेल आधी. 1 आणि त्याच्याबरोबर 0 घेतला तर 10, 1 बरोबर 2 घेतला 12, 1 बरोबर 3 घेतला 13, 1 बरोबर 4 घेतला 14, 1 बरोबर 5 घेतला 15, झालं 1 च. आता 2 घेऊयात आपण. 2 बरोबर 0 घेतला 20, 2 बरोबर 1 घेतला 21, 2 बरोबर 3 घेतला 23, 2 बरोबर 4 घेतला 24, 2 बरोबर 5 घेतला 25. 2 चं पण झालं. आता 3 बरोबर 0 घेतला 30, 3 बरोबर 1 घेतला 31, 3 बरोबर 2 घेतला 32, 33 घेता येणार नाही 34, 35. त्यानंतर 4 असंच 4 ची सिरीज 40, 41, 42, 43, 45 आणि अशीच आपण 5 ची सिरीज 50, 51, 52, 53 आणि 54 अशा पद्धतीने आपले हे नंबर्स तयार झालेले आहेत. आणि आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल्स पॉइंट्स लिहायचे. काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 सॅम्पल पॉइंट्स आपले तयार झालेले आहेत या ठिकाणी. आता आपल्याला इव्हेंट लिहायचे. ठीक आहे, इव्हेंट पहिल्यांदा इव्हेंट ए घेऊयात आपण. इव्हेंट ए काय आहे पाहू. इव्हेंट ए, हा द नंबर फॉर्म इज इव्हन. तयार झालेली संख्या ही सम पाहिजे. इव्हन म्हणजे काय, सम. द नंबर फॉर्म इज इव्हन. तयार झालेली संख्या सम पाहिजे. सम सम म्हणजे अशी संख्या जिला फक्त 2 ने, म्हणजे अशी संख्या की जिला 2 ने भाग जातो. ठीक आहे, मग ए इव्हेंट मध्ये इव्हन नंबर्स कोणकोणते येतील पहा. सुरुवात करू. 10 येईल, 10 येईल, 12 येईल, 13 येणार, 14 येईल, त्यानंतर 20 येईल, त्यानंतर 24 येईल, 30 येईल, 32 पण येईल, 34, त्यानंतर 40, 40 नंतर 42, 42 नंतर 50, 52 येईल, 54 येईल, 52 आणि 54. काउंट करू म्हणजे नंबर ऑफ ए लिहायला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 13 संख्या आहेत. 13 म्हणजे आपला नंबर ऑफ ए किती येईल, 13. नंबर ऑफ ए किती आला, 13 आला. हा झाला इव्हेंट ए. आता जाऊयात आपण इव्हेंट बी कडे. इव्हेंट बी, इव्हेंट बी काय पाहू. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. तयार झालेली संख्या ही डिव्हिजिबल बाय 3 असली पाहिजे, म्हणजे 3 ने भाग जाणारी असली पाहिजे. अशी संख्या की जिला 3 ने भाग जातो. ठीक आहे, अशी संख्या शोधा. अशा संख्या आपल्याला त्या इव्हेंट मध्ये लिहायच्या. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. द
number form is divisible by 3. चला तर आपण या सेट बी चा सॉरी बी चे कंटेंट शोधूया. कोण कोण आहे. हा 10 ला 10 ला नाही जात, 12 ला जातो, 12 येईल, 15 येईल, 12 15 त्यानंतर 21, 12 15 21 24 एवढे लिहून घेतो मी. 12 15 21 आणि 24 एवढे लिहिले. 12 15 21 24 21 24 त्यानंतर 30 येईल, 30 येईल, 30 आल्यानंतर 42 येईल, 30 42 45 30 42 आणि 30 मध्ये नाही ना कोणी, 30 42 आणि 45 येईल, 30 42 45 आणि अजून कोण राहिले का चेक करू आपण खालच्या लाईन मध्ये. 30 42 45 51 येईल आणि 54 येईल, 51 आणि 54 51 आणि 54 अशा पद्धतीने आपला नंबर ऑफ बी आपण काउंट करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 याचा काउंट किती आला, 9 काउंट आला याचा. ठीक आहे. आता जाऊयात आपण इव्हेंट सी कडे. इव्हेंट सी काय आहे, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. खूप सोपा प्रश्न की असा नंबर की जो 50 पेक्षा जास्त आहे, ग्रेटर दॅन 50 50 पेक्षा जास्त, 50 ला कन्सिडर करायचं का नाही. 51 52 53 54 खूप जास्त सोपा आहे. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. द नंबर फॉर्म इव्हेंट सी लिहू आपण. इव्हेंट सी द नंबर फॉर्म is ग्रेटर दॅन 50. आणि याच्यासाठी आपल्याला लिहायचं आहे सी सेट. मग काय काय होता त्याच्यामध्ये, 51 होता, 52 होता, 53 पण होता आणि 54 सुद्धा होता. आणि नंबर ऑफ सी किती आला आपला, 4 4. एवढा सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आपण तिन्हीच्या तिन्ही इव्हेंट पाहिले, याचा सॅम्पल स्पेस लिहिला व्यवस्थित. सॅम्पल स्पेस जर व्यवस्थित लिहिला तर खाली इव्हेंट मध्ये काहीही चुकणार नाही आपलं. ठीक आहे. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5वा आपला, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की फॉर 3 मेन 3 पुरुष आणि 2 वुमन 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांची एक इन्व्हायरमेंट कमिटी बनवायची, ज्या कमिटीमध्ये 2 पर्सन्स असले पाहिजे. ठीक आहे. मग अशी आपण 5.2 मध्ये एक क्वेश्चन केलेला आहे असा. तर चला त्याचा सॅम्पल स्पेस आधी लिहावा लागेल आणि नंतर कंडिशन कडे जाऊयात आपण. आधी सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस लिहिताना आपण थोडस याला मी असं करतो, 3 मेन आहेत तर त्यामधला M1 M2 आणि M3 हे 3 जण आहेत, बरोबर आहे. आणि 2 वुमन आहेत तर W1 आणि W2. आता यांच्यापासून आपल्याला कमिटी बनवायची, बरोबर ना. हा, तर त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहू आपण. हा, सॅम्पल स्पेस सोपं असतंय, फक्त बघा आता कसं सोडवणार आपण. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू, हा इथून सुरुवात करू M1 पासून. M1 ची जोडी M2 बरोबर लाव, दोघांची बनवायची ना कमिटी. तर M1 आणि M2 ची जोडी लाव, M1 M2. नंतर जोडी लावू M1 आणि M3 ची, M1 आणि M3 ची जोडी लावली. नंतर जोडी लावू M1 आणि W1 ची, M1 आणि W1 ची जोडी. नंतर लावू M1 आणि W2 ची जोडी, M1 आणि W2.
M1 च्या जोड्या सगळ्यांबरोबर संपल्या. ओके. आता M2 घ्या. आता M2 ची जोडी M1 बरोबर नाही लावायची, कारण M2 आणि M1 ची ऑलरेडी जोडी लागलेली आहे. हे संख्यांसारखं नसतं. मग इकडून पुढे जायचं, मागे नाही यायचं. आता M2 ची जोडी याच्या बरोबर नाही, ऑलरेडी लागली. M2 ची आता M3 पुढे जाणार आपण. M2 ची जोडी M3 बरोबर लागली. M2 ची जोडी सॉरी इथं M2 ची जोडी M3 बरोबर. नंतर M2 ची जोडी W1, M2 ची W1 बरोबर, M2 ची W2 बरोबर, M2 ची W2 बरोबर लागली. M2 ची M3 बरोबर, M2 ची W1 बरोबर, इथं 1 पाहिजे, 1 W1 बरोबर, आणि M2 ची W2 बरोबर. आता M2 संपला, आता M3 ची सुरुवात. मागे नाही यायचं, पुढे जायचं. M3 ची W1 बरोबर, M3 ची W1 बरोबर, M3 ची W2 बरोबर, M3 ची W2 बरोबर. M3 संपला, आता W1 ची सुरुवात. W1 मागे यायचं नाही, पुढे जायचं. W1 ची जोडी W2 बरोबर, संपला W2 पण. आता W2 ची जोडी लावायला पुढे पण आहे का नाही, संपलं. W2 ची ऑलरेडी सगळ्यांबरोबर जोड्या लागलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा सॅम्पल स्पेस झाला आपला. इतका सोपा आहे. आता आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहायचे. त्याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आपले या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे, 10 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स बनलेत. आता हे मी वरच हे इरेज करून टाकतो. हे वाला इरेज करतो, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, आता इव्हेंट पासून सुरुवात, पहिल्या इव्हेंट पासून सुरुवात करू आपण. मी इथं लिहितो इव्हेंट ए. इव्हेंट ए काय, देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. मी फक्त इथं असं लिहितो, ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर, 1 वुमन मेंबर म्हणजे काय, कमीत कमी एक स्त्री सदस्य असली पाहिजे. एक वुमन सदस्य, कमीत कमी एक, दोन्ही चालतील पण कमीत कमी एक तरी पाहिजे. अशा पद्धतीचा सेट बनवायचा आहे आपल्याला. चला सॅम्पल स्पेस मध्ये शोधू. असा ए इज इक्वल टू कमीत कमी एक स्त्री असली पाहिजे. इथं बघा, इथं आहे का, एक नाहीये. इथं एकही नाही, इथं सुद्धा एकही नाही. इथं आहे M1 आणि W1. इथं आहे M1 W1, एक कमीत कमी एक स्त्री आहे इथं M1 W1. हा होऊ शकतो. M1 W2 होऊ शकतो कमीत कमी, तिथं सुद्धा एक आहे M1 W2. त्यानंतर M2 M3 नाही होणार, तिथं एक स्त्री नाहीये. हा M2 W1 होईल, M2 W1 होईल, M2 W2 सुद्धा होईल, एक स्त्री आहे याच्यामध्ये. M3 W1 होईल, M3 W1 होईल. त्यानंतर M3 W2 होईल, M3 W2 होईल, आणि W1 W2 पण होईल, कारण आपल्याला सांगितलंय कमीत कमी 2 असतील तरी सुद्धा चालतील W1 W2. किती झाले, 1 2 3 4 5 6 7, 7 झाले, बरोबर आहे. 7 म्हणजे आपलं जे नंबर ऑफ ए किती आला आपला, 7. नंबर ऑफ ए किती आला, 7 आला. ठीक आहे, हा झाला इव्हेंट ए, सोपा होता. इव्हेंट बी काय, 1 मॅन आणि 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म. म्हणजे अशी कमिटी बनवा की ज्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री असली पाहिजे. दोन्ही पण पुरुष नको, दोन्ही पण स्त्रिया नको, एक पुरुष एक स्त्री कंपल्सरी असलीच पाहिजे. सोपा आहे हा सुद्धा इव्हेंट. इव्हेंट ए झाल्यानंतर आपण इव्हेंट बी लिहूया. मी आता थोडासा इव्हेंट शॉर्टकट मध्येच लिहितो. इव्हेंट बी, वन मॅन अँड 1 वुमन कमिटी.
एवढंच लिहितो. ठीक आहे, चल याचा सेट बनवूयात आपण. बी इज इक्वल टू सॅम्पल स्पेस पार, सॅम्पल स्पेस महत्वाचा आहे. वन मॅन वन वुमन, M1W1 होईल, M1W2 होईल, M1W1 M1W2 इथं ठेवतो, याला लिहायला मला सोपं जाईल. M1W1 होईल, M1W2 पण होईल, M1W2 पण होईल. त्यानंतर M2F3 नाही होणार, M2W1 होईल, M2W1 होईल, M2W2 पण होईल, M2W2 सुद्धा होईल, M3W1 होईल, M3W1 होईल, M3W2 होईल, M3W2 होईल. एवढे होतील. किती? 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. ठीक आहे, मग आपण नंबर ऑफ बी लिहू शकतो. नंबर ऑफ बी किती काय येणार? 6. नंबर ऑफ बी किती येणार? 6. हा झाला इव्हेंट बी. आता जाऊ इव्हेंट सी कडे. इव्हेंट सी काय चेक करू. देअर शुड बी नॉट बी अ वुमन मेंबर, म्हणजे अशी कमिटी की ज्याच्यामध्ये वुमन मेंबर नकोय, म्हणजे फक्त मेन असले पाहिजे. वुमन मेंबर आहे आपल्याकडे असे पण, ओनली मेन मेंबर पाहिजे. ठीक आहे, तर इव्हेंट सी काय आहे? इव्हेंट सी काय सांगितलं होता? देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर, एकही स्त्री सदस्य नकोय. मग याच्यासाठी आपला जर इव्हेंट बनवायचा म्हणलं तर सी इज इक्वल टू, वरती चेक करू आपण. हा काय M1 M2 होईल, किती होतील? 1 पहा इथं मी हे करतो, 1 2 3 3च होते. बरोबर आहे, हो बरोबर आहे, 3च होते. फक्त मेन पाहिजेत ना, तर 3. M1 M2 M1 M3 M2 M3. ओके बरोबर आहे, 3 होते. 3 कोणकोणते? M1 ची जोडी M2 बरोबर, नंतर त्याच M1 ची जोडी M3 बरोबर, आणि M2 ची जोडी M3 बरोबर झाले. आणि नंबर ऑफ सी किती येतोय मग आपला? 3. हे झाले आपले इव्हेंट ए, बी आणि इव्हेंट सी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. प्रश्न खूप सोपे आहेत, कन्फ्युज होऊ नका, शांत डोक्याने सोडवा, काही अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला. हा क्वेश्चन झाल्यानंतर आपला म्हणजे प्रॅक्टिस सेट हा झालेला असेल, आणि यानंतर फक्त मग एक लास्ट प्रॅक्टिस सेट राहील. 4च प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये, हा 3रा प्रॅक्टिस सेट आहे. ठीक आहे, तर आपण जाऊयात लास्ट प्रॅक्टिस सॉरी लास्ट क्वेश्चन कडे प्रॅक्टिस सेटच्या. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. सॅम्पल स्पेस लिहायचं. सॅम्पल स्पेस काय सांगितलं? सॅम्पल स्पेस मध्ये एक कॉइन टॉस केलाय हेड ऑर टेलचा, आणि एक डाय टॉस केलाय. ठीक आहे, डाय म्हणजे 1 to 6 पर्यंत. याचा सॅम्पल स्पेस कसा? कॉइन वर हेड पडला, डायवर 1 पडला, कॉइन वर हेड पडला, डायवर 2 पडला, कॉइन वर हेड पडला, डायवर 3 पडला. आतापर्यंत तुम्ही ट्रेन झाले पाहिजे. कॉइन वर हेड पडला, डायवर 4 पडला, कॉइन वर हेड पडला, डायवर 5 पडला, कॉइन वर हेड पडला, डायवर 6 पडला. संपलं, हे झालं हेडचं. आता टेल T1 T2 T3 T4
T5 आणि T6 सॅम्पल स्पेस. आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस NOPS किती झाले? हे 6 आणि 6 12 12 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. सॉरी. आणि यांचा इव्हेंट काय आहे चेक करू. इव्हेंट ए, इव्हेंट ए टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. म्हणजे हेड, आता हे नाही लिहित मी इव्हेंट, मी डायरेक्ट याला सुरुवात करतो. तुम्ही मात्र लिहायचंय. हा, टू गेट हेड म्हणजे हेड पडला पाहिजे आणि एक ऑड नंबर असला पाहिजे. म्हणजे हेड तर पाहिजेच, म्हणजे टेल नको, खालचे सगळे कॅन्सल झाले. आपल्याला हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. म्हणजे काय येईल? H1 येईल, H3 येईल आणि H5 येईल. झाला. इतका सोपा आहे. म्हणजे किती इथे नंबर ऑफ ए किती झाला आपला? 3. नंबर ऑफ ए किती झाला? 3. इतका सोपा इव्हेंट होता. ठीक आहे. आता इव्हेंट बी टू गेट अ हेड ऑर टेल, म्हणजे काही पडू द्या, हेड पडू द्या, टेल पडू द्या, काय फरक पडत नाही. पण अँड अन इव्हन नंबर, त्याबरोबर काय असला पाहिजे? इव्हन नंबर. हेड पण चालेल, टेल पण चालेल, पण त्याबरोबर काय पाहिजे? इव्हन नंबर पाहिजे. हा पण खूप सोपा आहे. हा, हेड चालेल, इव्हन नंबर चालेल, टेल चालेल, इव्हन नंबर. H2 T2 आला, H4 T4 आला, H6 आणि T6 आला. एवढे आले. कारण हे हेड चालेल, टेल चालेल आणि फक्त इव्हन नंबर पाहिजेत मात्र. ठीक आहे, सोपा आहे. इव्हेंट बी लिहूयात आपण त्याला. इव्हेंट बी, हा, काय काय चालेल पहा. H चालेल, 2 चालेल, H चालेल, 4 चालेल, H चालेल 6. म्हणजे हेड आहे आणि याच्याच बरोबर काय इव्हन नंबर आहेत. आता टेल पण चालेल, इव्हन नंबर चालेल, टेल चालेल, इव्हन नंबर चालेल, टेल चालेल, इव्हन नंबर 6 सुद्धा चालेल. हा झाला आमचा बी. नंबर ऑफ बी किती आले? हे 6. हे किती आले? 6. इव्हेंट बी झाला. आता आपण इव्हेंट सी कडे जाऊयात. इव्हेंट सी काय सांगतोय चेक करू. नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. आता ते काही का असं ना, पण आपल्याला सांगितलंय की अप्पर फेसला आहे ना, नंबर कुठला पाहिजे? ग्रेटर दॅन 7. 7 पेक्षा मोठा नंबर आपल्याकडे नाहीच आहे. कारण डाय ज्यावेळी थ्रो करतो तेव्हा आपल्याकडे 6 पर्यंतच नंबर असतात, 7 पेक्षा जास्त नसतो. म्हणजे इव्हेंट सी मध्ये आपला सेट हा नल सेट होईल. म्हणजे आपला सेट हा एम्प्टी सेट राहील, त्याच्यामध्ये काहीच येणार नाही. इव्हेंट सी, सी इज इक्वल टू आपल्या सेटमध्ये काहीच नसणार आहे. कारण असा नाहीच आहे आपल्याकडे कुठला की ज्याच्यामध्ये 7 पेक्षा मोठा नंबर आहे. तर नंबर ऑफ सी किती येईल? याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे किती आहेत? 0 आहे. अशा पद्धतीने आपण हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. प्रश्न खूप सोपे होते, अजिबात अवघड नव्हते. ठीक आहे. हा वाला क्वेश्चन सोडवलाय आपण आताच. खूप सोपे प्रश्न आहेत. प्रॅक्टिस सेटच खूप जास्त सोपा होता. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा प्रॅक्टिस सेट म्हणजे 5.4 प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. जर तुम्ही मागच्या लेक्चरचे प्रॅक्टिस सेट जर पाहिले नसतील, बेसिक लेक्चर पाहिलेलं नसेल, तर आधी ते पहा आणि त्यानंतर या प्रॅक्टिस सेटकडे चला. प्रॅक्टिस सेट सोपा आहे खूप जास्त, फक्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पाहूयात. धन्यवाद.